हॅलो स्टुडंट्स, तुमचा वेलकम आहे ऑल इन वन क्लासेसमध्ये. तर आज आपण पाहणार आहे बेटा जे तुमचा फोर्स अँड प्रेशर हे चॅप्टर आहे बेटा. तर फोर्स आणि प्रेशर या चॅप्टरबद्दल आपण आज काय ॲक्टिव्हिटी बेस्ड बेटा क्वेश्चन पाहणार आहोत बेटा, लक्षात ठेवा. तर ठीक आहे बेटा, पाहू बेटा. ठीक आहे, ठीक आहे. सी बेटा, हे दोन काय ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिलेले आहे. आय विल चेंज इट. टेक टू प्लास्टिक बॉटल बेटा विथ रेक्टँग्युलर शेप. पहा बेटा, हे रेक्टँग्युलर म्हणजे रेक्टँग्युलर सारखे असतात बेटा. रेक्टँग्युलर सर्वांना माहिती आहे बेटा. ओके ओके. रेक्टँग्युलर पहा बेटा, हे रेक्टँग्युलर आपला असं असते बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे, रेक्टँग्युलर म्हणजे ठीक आहे, हे पहा रेक्टँग्युलर सारखे शेप झाले बेटा. ओके, नाव क्लोजर दे आर ओपनिंग्स बाय फिटिंग द लीड टाइटली. याचे जे तोंड आहे बेटा, याला तुम्ही बंद करून टाका. कीप टू स्मॉल बार मॅग्नेट. याच्यावर बेटा स्मॉल बार मॅग्नेट ठेवणार तुम्ही. बार मॅग्नेट म्हणजे चुंबक, त्याच्यावर बेटा ओके मॅग्नेट ऑन देम अँड फिक्स देम नीटली युजिंग स्टिकिंग टेप. आणि त्याला टेपने चिपकून टाका त्या बार मॅग्नेटला बेटा. काय होणार बेटा, लक्षात ठेवा. ओके, हे केल्यानंतर बेटा फिल अप प्लास्टिक बॅग. आणि नॉर्थ पहा इथे साऊथ बेटा अपोजिट पोल म्हणजे नॉर्थ आणि साऊथ लागणार बेटा, लक्षात ठेवा. नॉर्थ आणि साऊथ पोल बेटा, लक्षात ठेवा. हे पहा, हे नॉर्थ आहे, हे साऊथ आहे, अपोजिट आहे बेटा. अपोजिट चार टू बेटा रिपल टू इच अदर. बरोबर आहे, करेक्ट आहे बेटा. अट्रॅक्ट टू इच अदर, सॉरी बेटा, अपोजिट चार्ज जे असतात बेटा अट्रॅक्ट टू इच अदर बेटा. लाईक चार्ज इज रिपेल टू इच अदर. ओके बेटा, हे लक्षात ठेवा. तर जेव्हा तुम्ही बेटा हे बॉटल ठेवणार बेटा, लक्षात ठेवा, ते हे एकमेकांना चिपकणार नाही बेटा. सॉरी, हे एकमेकांजवळ येणार बेटा, लक्षात ठेवा. ओके ओके. फिल अ बिग प्लास्टिक ट्रे विथ द वॉटर अँड लिव्ह टू बॉटल फ्लोटिंग विथ द मॅग्नेट. यामध्ये ते पाणी एक तुम्ही एक बेटा एक भांडा घ्या, त्यामध्ये पाणी टाका आणि त्याच्यात ते बॉटल सोडून टाका. बॉटल नियर अदर बेटा. जेव्हा तुम्ही यांना काय करणार बेटा, इफ द नॉर्थ पोल ऑफ द मॅग्नेट नियर द साऊथ पोल द अदर मॅग्नेट द बॉटल विल हेड टुवर्ड द इच अदर. पा एक साऊथ पोल आणि एक नॉर्थ पोल बेटा, एकमेकांना काय होणार बेटा, एकमेकांना येऊन काय होणार बेटा, अट्रॅक्ट होणार बेटा. अट्रॅक्ट टू इच अदर बेटा. अनलाइक पोल अट्रॅक्ट टू इच अदर, लाईक पोल रिपल म्हणजे एकमेकांना दूर फेकतात बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे. ऑब्झर्व व्हॉट विल हॅपन. ओके बेटा, हॅपन वेन डायरेक्शन ऑफ द बॉटल आर चेंज. जर आपण डायरेक्शन चेंज केली, डायरेक्शन म्हणजे काय बेटा, हे नॉर्थ पोल इकडे आणलं तर तोंड ते एकमेकांना चिपकणार का नाही बेटा, एकमेकांना ते दूर फेकणारे, लक्षात ठेवा. वी कॅन ऑब्झर्व द चेंज द मोशन ऑफ द बॉटल विदाउट एनी डायरेक्ट कॉन्टॅक्ट. दिस मीन्स दॅट दिस एक्झिस्ट द नॉन कॉन्टॅक्ट फोर्स बिटवीन द टू मॅग्नेट. हे कोणते फोर्स झाले बेटा, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स झाला बेटा, लक्षात ठेवा. ओके, ही ऍक्टिव्हिटी तुम्ही करून पाहू शकता बेटा, लक्षात ठेवा. पहा, you have learned about static electricity in the previous beta electricity in previous standard. Electrostatic force is non-contact force. To verify this, which experiment will you perform? हे पहा, इथे दिलेलं बेटा बॅलेन्स आणि अनबॅलेन्स फोर्स बेटा. अनबॅलेन्स फोर्स, बॅलेन्स म्हणजे काय बेटा, फॉर एक्झाम्पल बेटा बॅलेन्स फोर्स जर तुम्ही बघितलं, टग ऑफ वॉर बघितलं तुम्ही, टग ऑफ वॉर बेटा, हे पहा बेटा, हे इमेज तुमच्या समोर या लागली, पाहून घ्या बेटा. या इमेज मध्ये तुम्हाला काय दिसते बेटा, आपण टग ऑफ वॉर म्हणतो याला, लक्षात ठेवा. म्हणजे बेटा हे इकडे वळत आहे, हे इकडे वळत आहे, पण एकमेकांना बेटा कुठे घेऊन जात नाही, ते वळत आहे, ते वळत आहे.
म्हणजे दोन्हीकडून बेटा सारखा फोर्स लागतो बेटा, त्याला म्हणतात बेटा झिरो. व्हॅल्यू किती असते म्हणतात बेटा? झिरो असते, लक्षात ठेवा. व्हॅल्यू किती असते? झिरो. झिरो म्हणजे काय बेटा? बॅलेन्स फोर्स. हे लक्षात ठेवा बेटा. झिरो म्हणजे किती बेटा? बॅलेन्स फोर्स. हे लक्षात ठेवा बेटा, ठीक आहे. आणि अनबॅलेन्स म्हणजे काय? जर टग ऑफ वॉर खेळताना, रस्सी खेच खेळताना बेटा एकाने जर वळलं बेटा, तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे, एकीकडे वळून जाणे, म्हणजे काय होते बेटा? मीन्स फॉर एक्झाम्पल यू मीन्स फॉर एक्झाम्पल पुल टुवर्ड्स द ऑल द पीपल या अदर थिंग बेटा, इज कॉल्ड द अनबैलेंस फोर्स बेटा. टेक द कार्डबोर्ड बॉक्स बेटा, tie thick string beta its two end beta, okay, and keep on the smooth table showing the figure 3.4. Take the string on both side of the table, tie the weight pan two end, keep the equal masses in both the pan, the boxes does not move on the table. ते म्हणतात की एक कार्डबोर्ड बॉक्स घ्या, इकडून एक दोरी बांधा बेटा, तिकडून एक दोरी बांधा, इथे बेटा एक मेजरमेंट लावा बेटा, ठीक आहे, आणि याच्यात बेटा सारखे वजनचे हे ठेवा बेटा, माप ठेवा बेटा. तर तुम्हाला माहिती आहे, समजा हे 50 ग्राम आणि इकडे 50 ग्राम आहे, तो बोर्ड बेटा कार्डबोर्ड हलणार का आपल्या जागेवरून? नाही. काऊन बेटा? काऊन का दोघांचं वजन सारखा झालेलं आहे, आणि दोघांचं वजन सारखा झालेलं म्हणजे काय? इथून हलणार नाही. याला म्हणणार आपण बेटा बॅलेन्स फोर्स. काय म्हणणार बेटा? बॅलेन्स फोर्स. हे लक्षात ठेवा. याला म्हणणार बेटा बॅलेन्स फोर्स, लक्षात ठेवा. अँड मीन्स फॉर एक्झाम्पल बेटा यू चेंज, ओके, यू चेंज बेटा, मीन्स फॉर एक्झाम्पल जर तुम्ही या मेजरमेंटमध्ये जर तुम्ही बेटा हे बॅलेन्स झाला, ठीक आहे, समजा सपोज हे तुम्ही 200 किलोग्राम घेतलं बेटा समजा, आणि हे 100 kg घेतलं किलोग्राम, तर तुम्हाला माहिती आहे हे माप वरतून येऊन पडून जाईल बेटा, हे खाली चालले जाईल बेटा. काऊन? इथे वजन जास्त होता, इथे वजन कमी होता, म्हणजे हे वरती निघून जाईल असं. त्याला म्हणणार बेटा आपण अनबॅलेन्स फोर्स बेटा, लक्षात ठेवा. ही ऍक्टिव्हिटी पण कंप्लीट करायची तुम्ही बेटा, लक्षात ठेवा. आता पहा, चिल्ड्रन प्लेइंग अ टग ऑफ वॉर, रस्सी केज, पुल द रोप देयर रिस्पेक्ट टू डायरेक्शन. इफ द पुल ऑफ द फोर्स इज इक्वल टू ऑन द टू साइड्स, द रोप डज नॉट मूव. If the force is more on one side, the rope move in the direction. This means beta initially two forces are balanced and the rope move the direction of the higher force when the force become unbalanced. म्हणजे रस्सी खेच मध्ये इकडे वळा लागले ते तिकडे वळा लागले, मग इकडे पण जात नाही तिकडे पण जात नाही, मधातच उभे तुम्ही बेटा, त्याला म्हणणार बॅलेन्स. आणि समजा तुम्ही एकटे तिकडे 2 जणांनी तुम्हाला वळून घेतला, तर म्हणजे तुम्ही पुल झाले, खिचल्या गेले बेटा, वळल्या गेले बेटा, त्याला म्हणणार बेटा अनबॅलेन्स फोर्स. लेट अस सी मोर एक्झाम्पल. व्हेन बिग बेटा ग्रेन स्टोरेज कंटेनर इज रिक्वायर्ड टू स्लाइड ऑन द ग्राउंड, इट बिकम इजियर टू 2 person push rather than the 1 person. When the force is applied both same direction, its movement is easy. You may have beta experience this. What to do? Understand for beta from this example. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भरपूर असे एक्झाम्पल आहे बेटा, ते सांगू शकता बेटा, ठीक आहे. या ठिकाणी काय सांगितलेलं पाहून घ्या बेटा. इफ सेव्हरल फोर्सेस आर अप्लाइड ऑन द ऑब्जेक्ट इन द सेम डायरेक्शन, द फोर्स इक्वल टू देअर बेटा एडिशन ॲक्ट ऑन दॅट ऑब्जेक्ट. ते म्हणतात इफ सेव्हरल फोर्सेस आर अप्लाइड ऑन अन ऑब्जेक्ट, एखाद्या ऑब्जेक्टवर बेटा आपण सेव्हरल फोर्स अप्लाइड करू शकतो, म्हणजे बल लावू शकतो, इन द सेम डायरेक्शन, एका डायरेक्शनने. अ फोर्स इज इक्वल टू देअर एडिशन ॲक्ट ऑन दॅट ऑब्जेक्ट, ओके. If two forces are applied on the one object is in a direction opposite to each other, a force is equal to their beta difference height on the object. ठीक है. A force is expressed in a magnitude and direction. Force is a vector quantity. बेटा लक्षात ठेवा. हे जे द्यायला लागलो हे पाठ करून टाका बेटा, ठीक आहे. तर आज बेटा नेटवर्कमध्ये भरपूर प्रॉब्लेम आहे बेटा, लक्षात ठेवा. तर आपण काय करणार बेटा, आज इतका राहू द्या बेटा, ठीक आहे. ॲक्टिव्हिटी कंप्लीट करा बेटा, बाकीचं आपण उद्या पाहू बेटा, ठीक आहे. तर ड्रॉइंग काढून बेटा उद्या आपण इनर्शिया आणि ॲक्टिव्हिटी पाहणार बेटा, ठीक आहे. ठीक आहे बेटा. गुड बाय, टेक केअर बेटा, ठीक आहे.